आवाज़ लोकतंत्र न्यूज़ चैनल में आप सभी लोगों का स्वागत है। साथियों, आज पूरे भारत में भारत रत्न डॉक्टर भीमराव अंबेडकर जी की जयंती मनाई जा रही है। उस जयंती के उपलक्ष्य में आवाज़ लोकतंत्र न्यूज़ चैनल की तरफ से मैं लाल सिंह ठाकुर डॉक्टर भीमराव अंबेडकर जी को अपनी तरफ से सत सत नमन करता हूं। और आप लोगों ने देखा होगा पूरे देश में आज उनकी जयंती के उपलक्ष्य में सभी जगह, हर ज़िले में, हर चौराहों पे कार्यक्रम का आयोजन किया है। उसी तरीके से हमारे नागपुर ज़िले में भी जो प्रख्यात है पूरे देश में दीक्षा भूमि, वहाँ पे भी भव्य कार्यक्रम का आयोजन किया जाता है और किया गया है। और तमाम ज़िलों से, शहरों से, प्रदेश से, देश से, कोने कोने से लोग वहाँ आए हुए हैं। तमाम नेता आए हुए हैं। यहाँ के जो पालक मंत्री हैं, मुख्यमंत्री, उन्होंने भी वहाँ पे अपनी मौजूदगी दर्ज कराई। और सत्ता पक्ष, विपक्ष के तमाम नेतागण भी वहाँ उपस्थित थे। उसी के साथ साथ में आम पब्लिक जो होती है, आम जनता जो होती है, वो भी वहाँ उपस्थित होकर के उन्हें सत सत नमन की। हमारे कैमरामैन जो है साधु जी, उन्होंने भी जा कर के वहाँ पे पूरी रिपोर्टिंग की। उसके साथ साथ में नागपुर शहर में क्या बोलते जो विभिन्न जगह पे कार्यक्रम का आयोजन किया गया, वहाँ की भी उन्होंने फुटेज की। उसका विस्तार पूर्वक पूरी जानकारी हमारे चैनल के माध्यम से हम आप लोगों के सामने प्रस्तुत कर रहे हैं। पूरी खबर को विस्तार पूर्वक देखिए। चैनल को लाइक और सब्सक्राइब करिए साथियों। धन्यवाद। ये कवर किला चले कनीन त्याच्या काही गाच्या आखणीन आमच्या हक्काचं लेखन अवमान
डॉक्टर प्रशांत वाघमारे. नमोबुद्धाय, जय भीम. सर्वांना 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आजचं व्यवस्थापन बघून दीक्षाभूमीवर खूप दुःख झालं आहे. इथं सर्वजण चपला घालून आतमध्ये प्रवेश करत आहेत. हे कितपत योग्य आहे तुम्ही स्वतःच्या अंतःकरणातून सांगावे. आणि मला सांगा, तुम्ही घरी असताना आपल्या घरामध्ये चपला घालून जाता काय? हां, एवढं पवित्र स्थान आहे हे. आपल्यासाठी एक बौद्धिस्टांसाठी एक पवित्र स्थान आहे हे. बाबासाहेबांच्या इथं म्हणजे दीक्षा दिलेली भूमी आहे. ह्या भूमीमध्ये आपण आतमध्ये प्रवेश करताना चपला घालून फिरत आहेत. हे आम्ही कित्येक अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणत आहेत की हे सर्व इथल्या व्यवस्थापन समितीतर्फे होत आहे. म्हणून मला असं वाटत आहे की सर्व अनुयायींनी आपण एकजुटीने आवाज उठवावे आणि समितीला असे कळवावे की हे तुम्ही काय करत आहात, हे कसलं इथलं राजकारण चालू आहे आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे की बूट घालून आतमध्ये प्रवेश करावे म्हणून. जय भीम. जय भीम. सर्वांना जय भीम आमच्याकडनं. माझं नाव वैशाली नागदेवे आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व जनबंधूंना हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम जय भीम. मला सर्वांना तुम जय भीम. मी अमरावतीची आहे. माझं नाव प्रणाली राजू मोहोड आहे. मी अमरावती प्रॉपर आहे. इथे जॉब करताना मी दर्शनाला येते, हमेशा येत राहते. आणि थोडं व्यवस्था ठीक करायला पाहिजे म्हणून ठीक आहे, काही हरकत नाही आहे. जय भीम. संपूर्ण देशवासियांना, भारतीयांना सप्रेम जय भीम. मी विहार मेश्राम, ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर या ठिकाणाहून आज या पवित्र पावनभूमीवरती, दीक्षाभूमीवरती मी आलेलो आहे. त्या ठिकाणी एकदम असं प्रसन्न असं वातावरण बघायला मिळतं आहे. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त या ठिकाणी सर्व उपासक, उपासिका आणि संपूर्ण भारतवासीय त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून या पवित्र दीक्षाभूमीच्या ठिकाणी आलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण सर्व बघतोय की बाबासाहेबांच्या विचारांचा जो देश आहे तो कुठेतरी परिवर्तित होताना दिसत आहे, त्यांच्या विचारावर चालताना दिसत आहे. आणि ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे की बाबासाहेबांनी बघितलेलं जे स्वप्न आहे की भारतातील प्रत्येक नागरिकांना त्यांचे हक्क, अधिकार हे संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांची देण आहे की ते आज आपल्याला मिळतं आहे. आज आपण इथे बघतोय की हा संपूर्ण दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये जो जनसामान्य वर्ग या ठिकाणी आलेला आहे त्या वर्गाकडून कुठे ना कुठे बाबासाहेबांनी दिलेली जी ज्ञानाची भूक आहे ती ज्ञानाची भूक या ठिकाणी त्यांची संपताना दिसत आहे. आणि सोबतच मी एवढं सांगू इच्छितो की संपूर्ण देशभरामध्ये ही जी बाबासाहेबांची जयंती आणि देशाच्या बाहेरही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. तर या संपूर्ण देशवासियांना आणि देशाबाहेरील संपूर्ण देशवासियांना सुद्धा मी आपल्याकडून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा देतो, सदिच्छा व्यक्त करतो. माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून त्यांना खूप खूप सदिच्छा देतो, शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी ही जी दीक्षाभूमीच्या माध्यमातून व्यवस्था संपूर्ण देशवासियांसाठी इथे केलेली आहे त्याबद्दल मी संपूर्ण दीक्षाभूमीच्या आयोजक मंडळाचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी उत्कृष्ट दर्जाची अशी इथे व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि सर्व देशवासियांना पुनश्च एकदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय सदिच्छा व्यक्त करतो. सर्वांना जय भीम. मतांचं ध्रुवीकरण करून सत्तेत आलेला पक्ष आहे. पहिला प्रयोग 2002-03ला गुजरातमध्ये झाला. आजही गुजरातमध्ये BJPची सत्ता आहे. त्याची पार्श्वभूमी 2002चं गोधरा कांड आहे. गोधरा कांडच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम संघर्ष घडवून आणून हिंदू मताचं ध्रुवीकरण करून BJP सत्तेत आलं. आजही भाजप सत्तेत आहे. 2014 साली उत्तर प्रदेशात दंगली घडवून आणण्यात आल्या आणि त्या आधारावर BJP सत्तेत आली. आजही सत्तेत आहे. जर बंगालची निवडणूक
आसामची निवडणूक जर तुम्ही पाहिली तर हिंदू मताचं ध्रुवीकरण, घुसपैठे, अमकं या आधारावर निवडणुका लढवल्या जात आहेत. आणि मग अशा माध्यमातून जेव्हा एखादा पक्ष संविधान आणि लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेत येतो, तरीही तो पक्ष बहुमताचा पक्ष सत्तेत आला असं मानलं जात नाही, तर त्याला बहुसंख्याकांची सत्ता म्हणतात आणि ही हुकुमशाही आहे. महाराष्ट्रामध्ये आता उद्या परवा घोषणा करण्यात आलेली आहे आरक्षणाअंतर्गत आरक्षणाची घोषणा करण्यात आलेली आहे. लोकांच्या प्रतिक्रिया मागवण्यात आलेल्या आहेत, परंतु ज्या आधारावर प्रतिक्रिया मागवण्यात आलेल्या त्याचा अहवालच लोकांना उपलब्ध नाही आहे वाचायला. आणि लोकांकडून अपेक्षा केली जाते की लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त करावी. कशाच्या आधारावर प्रतिक्रिया व्यक्त करणार, कशाच्या आधारावर? उद्या वर्गीकरण झाल्यावर म्हटलं जाईल आम्ही तर प्रतिक्रिया मागवल्या होत्या, तुम्ही प्रतिक्रिया दिल्या असतील नसतील आम्ही विचार. अशा प्रकारची जी राज्य यंत्रणा आज सुरू आहे ही लोकशाहीची राज्य यंत्रणा नाही. आणि मग या परिप्रेक्ष्यामध्ये जेव्हा आपण बाबासाहेब, त्यांची रिपब्लिकन पार्टी, त्यांची सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल फिलॉसॉफी याचा जेव्हा विचार करतो, तेव्हा भारतामध्ये जे स्वतःला भारतीय म्हणवतात, अंडरलाईन, भारतामध्ये जे स्वतःला भारतीय म्हणवतात, जे भारतीय म्हणवताना जे संविधानाप्रती प्रामाणिकतेची शपथ घेतात, जे लोकशाहीप्रती प्रामाणिकतेची शपथ घेतात, अशा भारतीयांना जर संविधानाला अभिप्रेत राष्ट्र घडवायचं असेल, अशा भारतीयांना जर संविधान जिवंत ठेवावयाचं असेल, अशा भारतीयांना जर या देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवावयाची असेल तर या भारतीयांमध्ये बोलतो मी फक्त आंबेडकर विचाराच्या लोकांप्रती बोलत नाही. असा प्रत्येक भारतीय जो स्वतःला भारतीय म्हणतो आणि जो संविधानाप्रती प्रामाणिक आहे असं म्हणतो, जो लोकशाहीप्रती प्रामाणिक आहे असं म्हणतो, जो संविधान वाचवण्यासाठी प्रयास करू इच्छितो, लोकशाही वाचवण्यासाठी प्रयास करू इच्छितो, अशा प्रत्येक भारतीयाला आव्हान आहे. आणि आव्हान पण आहे की जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल, जर संविधान जिवंत ठेवायचं असेल, संविधानाला अभिप्रेत भारत राष्ट्र जे समानता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या आधारावर अस्तित्वात येणारं राष्ट्र आहे, जे अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकासहित सर्वांच्या मूलभूत हक्काची हमी देणारं राष्ट्र आहे. असं राष्ट्र जर अस्तित्वात आणावायचं असेल तर बाबासाहेबांच्या सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल फिलॉसॉफीशिवाय पर्याय नाही. मी काय टार्गेट केलं जातं की बाबासाहेब आंबेडकरांच्या फिलॉसॉफीला मानणारे लोक आहेत. आणि हे जाणतं हिंदुत्वाची शक्ती की जोपर्यंत बाबासाहेबांची फिलॉसॉफी, जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, या संविधानाने स्थापन केलेली लोकशाही जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत या देशात भारताचं हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही. हे जाणतात ते. आपण हे जाणून घ्या की जोपर्यंत या देशात बाबासाहेबांची फिलॉसॉफी, सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल फिलॉसॉफी, दुसऱ्या शब्दामध्ये तिला लिबरल डेमोक्रेटिक सेक्युलर फिलॉसॉफी असंही म्हणता येईल, ही फिलॉसॉफी जिवंत आहे, संविधान जिवंत आहे, लोकशाही जिवंत आहे, तोपर्यंत भारत राष्ट्र हिंदू राष्ट्रात परिवर्तित होत नाही. बाबासाहेबांचं संविधान काळजीपूर्वक वाचलं तर, बाबासाहेबांच्या संविधानाची उद्देशिका काळजीपूर्वक वाचली तर, इथे मी थांबणार आहे, काळजीपूर्वक वाचली तर, फक्त कशी वाचावी एवढं मी तुम्हाला सांगतो. आम्ही भारताचे लोक, बाकीचं घरी जाऊन वाचा, आम्ही भारताचे लोक आमच्या संविधान सभेत, शेवटी आहे, आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे, चुकलं तर करेक्ट करा मला, याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. अशीच आहे की नाही उद्देशिका? कोण म्हणते? आम्ही भारताचे लोक.
मग संविधानाचे निर्माता कोण? या इथे संविधान चौक इच्छा नसताना मला बोलावं लागलं आणि डांगरे साहेबांनी माझ्याकरता वेळ वाचवून ठेवला, त्याबद्दल डांगरे साहेबांचे विशेष आभार. डांगरे साहेब आमच्या अंकाचे रिसोर्स पर्सन आहे. इतके दिवसापासून हा अंक चालतो आहे. सगळी आर्थिक स्रोत मोबिलाईज करण्याचं दायित्व डांगरे साहेबांनी स्वीकारलेलं आहे. हे आमचं सगळं संपादक मंडळ आहे. येथे मी नाव घेतो म्हणजे परिचय होईल. संदेश फूल, प्रज्ञानंद माटे, ॲडव्होकेट के कबीरदास, प्रियंका बांबोडे ॲडव्होकेट, मालती सहारे, डॉक्टर जलधा ढोके, छाया खोबरागडे ढोके, हे संपादक हे आमचं सगळं संपादक मंडळ आहे. तुम्ही वंदना संघाचं सगळ्यांनी अभिनंदन करावं एका गोष्टीकरता, एवढ्याच करता की या संपादकात या अंकाच्या संपादनाची जबाबदारी यांनी स्वीकारलेली आहे. मी नाही, आता मी नाही आहे. या अंकांच्या संपादनाची जबाबदारी या सर्वांनी स्वीकारलेली आहे. तुमच्या समोर इथे संविधान चौकाची कमिटमेंट आहे. त्यामुळे हा अंक आम्ही नसल्यावरही जीवन करायला याची हमी आहे. आणि जसं आतापर्यंत तुम्ही या अंकाला सपोर्ट केला, दुश्मन दौरे जहां हमारा, आमची हस्तिका मिटत नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जयंती प्रित्यर्थ आपण इथे सगळे एकत्रित आलेलो आहोत. त्याच प्रयोजनामध्ये आज वंदना संघाच्या द्वारे दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या धम्मघोष मासिकाचे तो ह्यावेळेचा विशेष अंक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक. त्याचं आज इथे अतिथीद्वारे आणि संपादक मंडळ जे आहे गेल्या 26 वर्षापासून वंदना संघ दीक्षाभूमी बुद्धविहार मैत्री संघाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत. अगोदर पूर्वी RSSचे लोक येत होते आणि जोडे घालून बाबासाहेबाला हार करत तेव्हा आम्ही एक होऊ, समाजाचा गाडा पुढे नेऊ, घरोघरी करा संविधानाचा जागर, भीम झाला भारताचा शिल्पकार, भीम झाला भारताचा शिल्पकार. शेवट 1950 साली संविधानाने जात नष्ट झाली,
एक मूल्य एक मत एकच विचार, भीम झाला भारताचा शिल्पकार, भीम झाला भारताचा शिल्पकार, भीम झाला भारताचा शिल्पकार. जय भीम. हे माझ्या दिवसून बुद्धावर